आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। सालगर्णी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक 17 मार्च 2026 रोजी प्रकाशित झाली आहे। दरम्यान त्यात उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सालगर्णी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आराध्या अविनाश थोटे हिने भरघोष यश संपादन केले आहे। त्यामुळे सालगर्णी शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपी कदम, शिक्षिका शिंदे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष संतोष काटे तसेच गावातील नागरिक डॉक्टर विजय थोटे, मोतीराम जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, रमेश काटे, विनोद वंजारे, दिगंबर थोटे सर्व शिक्षक वृंद यांनी सदर विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे। तसेच कुमारी आराध्या थोटे या विद्यार्थिनीने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत भरघोस यश संपादन केल्यामुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। तसेच यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपी कदम यांनी आमच्या चॅनलशी बोलताना व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी शंकर कदम, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ। 17/2025 मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची घोडदौड जवाहर नवोदय विद्यालय यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये कुमारी आराध्या अविनाश थोटे हिची निवड झाली आहे। तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्याबरोबरच गुणांकानुसार घेण्यात आलेल्या महादीप वारीमध्ये ह्या शाळेच्या 2 विद्यार्थिनींची निवड झालेली आहे। कुमारी दिव्या दीपक नरवाडे व श्रेया प्रशांत कदम। अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची घोडदौड ही चालूच आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने व शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। त्याबरोबरच त्यांना सर्वांना यशस्वीतेसाठी अभिनंदन। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।